संभाजीराजे मिर्झा राजांच्या बैठकीवरून मंचकावर दिल्लीला बसले. निरखीत समोर होते. उभ्या असलेल्या धिप्पाड त्यांच्या पण भुवया शांत जाड मुद्रेच्या होत्या. मिर्झा राजाकडे त्यांनी खांद्याच्या पाहिलं. गिरतीत त्यांची गर्दन मिर्झाच्या घट्ट छातीवर बसवल्यासारखी त्याच्या वाटत होती. आलमपणा, डोळे औरंगजेबाने त्याला भेदक बहाल होते. केलेले सगळी हिरव्या हयात कंच दौडीत बाजूचे गेल्यामुळे मोतीलगात त्यांच्या छपलेले गोरल्या पदक दाढीचा चमकत पठाणी होते. चेहरा त्या रासवट निव्वळ पदाकडे दिसत होता. बघत संभाजीराजे अंगावरच्या बघत किल्लतीचे बंध क्षणभर गप्पच त्याने झाले. डाव्या खांद्याजवळ मग गाठीत मान आवरले होते. उडवून त्यांनी विचारले, डोक्यावरचा पठाणी दादाजी, किमोशात आम्ही एक काजूचे विचारू? हिरवे पान मढवले बेशक, होते. पूछो कुंवर शंभू. मिर्झा राजाने मिर्झा दिल्लीर खानाचा शांतपणे म्हणाला. संभाजीराजांना आमच्या परिचय करून आबासाहेब दिला. म्हणाले की त्याला तुम्ही बैठकीवर आपल्या रजपूत आहात उजव्या हाताला आणि बसवून आम्हीही घेतले. रजपूतच आहोत. उरलेली मग तबके पेश तुमच्या करून गळ्यात झाली. भवानीच्या कवड्याची माळ का नाही? संभाजीराजांनी त्या नेताजीकडे पाहिले. प्रश्नाने मिर्झा नेताजींनी राजा फेर हा दिल्ली नजराण्याचे दरबारचा तबके थोर राजकारणी घेतलेले मावळे चरकला. पुढे घेतले. त्याच्या डोळ्यात एक दुखरी संभाजीराजांनी छटा मिर्झा तरळून राजे गेली. व दिल्लीर आपल्या खान यांनाही छातीवरच्या हिरव्या तबके बहाल पदकावरून करण्यासाठी कसला त्या तरीच हात फिरवीत तबकांना तो म्हणाला, दर्शतरी स्पर्श बहुत दिला. रात उतर आई है शंभू, चौथऱ्यावरचे ते दृश्य मजेदार दिसत होते. सो जाओ. दिल्ली दरबारचे दोन संभाजीराजांना खंदे लेते करून मिर्झा सेनापती राजांनी आणि त्यांच्यावर जगदंबेचा एक शालनामा बाळभुत्या पांघरला. त्या स्वतः बैठकीवर बसले मिर्झा होते. राजा किरण केदारी सिंगाला कलनला इशारात करून चंडी मिर्झा चंडी राजे असे हसत पुटपुटत आपल्या संभाजीराजांना हयातीत म्हणाला, चुकलेल्या मार खाल्लेल्या वाटा आठवू और लागला. एक ऐसा कुसवे तोहफा होऊन हम नजर मिर्झा करने राजांनी हैं जिसे संभाजीराजांवरची आप नजर बहुत टाकली. पसंद करोगे कुंवर. त्यांचा श्वास बिनतोड लयीत संभाजीराजांच्या लागला होता. भुवया ते शाम्याना ऐकून वर समोर चढल्या. पेस दिल्लीर जागेत खानालाही शाहीद मोहम्मद मिर्झाच्या बैठकीचा तोफाचा चौथरा अंदाज येईना. सुजला होता. तोफ्याचा त्यावर अंदाज येईना. राजपुती वाणाच्या तळावर तलम ठाण बिछाईती केलेल्या हतरल्या होत्या. हत्तीतील एक जरीबतूची हत्ती नकसदार तोफ्याचा कलाकुसर असलेली नकसदार खोळी हौदा चढवून घातलेले झूल घालून सजवण्यात आला लोड होता. मांडले होते. किरत सिंगाने त्या संभाजीराजांना हत्तीवर नजराणा देऊन बैठक दिपवून घेतलेल्या टाकण्यासाठी तो फिलबानाला चौथरा इशारा मिर्झा राजाने देताच एका त्याने तो रात्री हत्ती सिद्ध केला चौथऱ्यासमोर होता. आणला. चौथऱ्याच्या एका त्या अंगाला सजल्या हत्तीकडे हात सरपोसांनी करीत झाकलेली मिर्झा राजा पेहरावाचे तपके संभाजीराजांना घेऊन म्हणाला, काही रजपूत धारकरी उभे ए होते. शाही पिछाडीला फिलखानी का हत्ती अदाबगिरीच्या मोठी अनवर पिंपळापाने शेजानी को हातात धरून आपको नजर अदबगिरीने किया खडे है. होते. एका बाजूला कुंवर शिंगे, शंभू, तुतार्या, नगारे आप यांचा दरबार के शहाजना सबसे ताफा पहले उभा कम होता. उम्र के पंचाचारी तळावरचा सरदार तमाम हो. हशम लोक तो नजराणा फिलवानाने बघण्यासाठी एकसारखा जागा मिळेल अंकुश तिथे टोचून, दाटला होता. चल बेटे ज्येष्ठ अनवर, वद्य सलामी दे द्वितीयेचा अशी दिवस हत्तीशी बातचीत कासराबरोबर आला तो होता. जंगा हत्ती पण पुढच्या पावसाळी कपाट गुडघ्यात खाली कुंदपणामुळे बसवला. तसे वाटत नव्हते. बसल्या अनवरने आपल्या शामियानातून मिर्झा राजा रणशिंगासारखी जयसिंग बागदार सोंड उठवून संभाजीराजांसह मेहमानांना बाहेर आला. एकदा सलामी दिली रजपुताच्या आणि पुन्हा अंगावर तो ताठ सोनेरी खडा बुट्ट्याचा होऊन हिरवा सोन कंच झुलवीत कान मोगरी फडफडीत जामा डुलत होता. उभा राहिला. खांद्यावरून ते फिरलेले भरगच्च जनावर बघून गर्दनीळे जरी काठाचे संभाजीराजे उपरणे नकळत होते. बैठकीवर पाचू उठले. मडवलेला, मागे नेताजींना झुकलेला, इशारा करून झुरझुरत्या त्यांनी सफेद जवळ बोलावून पिसांचा घेतले. तुरेबाज त्यांच्या किमोश कानाशी त्यांनी आपले ओठ मस्तकी नेत चढवला होता. काहीतरी गळ्यात त्यांना मोत्यांचे त्यांच्या कानात कंठे सांगितले. आणि हिरवे पदक जी होते. म्हणत नेताजींनी पगडी संभाजीराजांनी जरी डोलावली. कोयऱ्यांचा कमरेच्या नकस हत्यारावर पांढरा सफेद हाताची जामा मूठ ठेवून परिधान केला नेताजी होता. तळावरच्या राजांचा होता त्या फिलखान्याजवळच्या गंजीतून एक माटाचाच गवताची पिछाडीला पेंडी घेऊन आले. ठेवणारा केसरी टोप त्यांनी अदबीने मस्तकी चढवला त्यांनी ती होता. संभाजीराजांच्या कमरेला हाती गर्द दिली. जांभळा ती पेंडी जरीशेला घेऊन आवळला धीम्या होता. चालीने चुनीदार मान संभाजीराजे चोळण्याखाली झुलत्या पायात अनवर जवळ आले. भगवे चढाव होते. मोत्याच्या हातातील पेंडी कंठाबरोबर उंचावून त्यांनी ती छातीवर हत्तीच्या कवड्यांची दुपेरी सोंडेच्या माळ मुखाने धरली. आणि कपाळी अनवरने आपली दोंदळी फळदार सुगंध सोंडा होते. हातासारखी सर्व पुढे दरवाजे करीत पेंडीला मिटलेल्या वेढा जगदंबेच्या टाकला. शांत मंगल त्यांच्या गाभाऱ्यातून गर्दनीवरचा फिलवान समयीचा डोळे एखादा जोडून कवडसा बाहेर संभाजीराजांना झेपावून बघत यावा होता. तसे ते दिसत सोंडेत होते. धरलेली पेंडीचा मिर्झा कट राजे झटके देऊन संभाजीराजांसह हत्तीने बैठकीच्या रोखाने उसकटला चालू व लागले. गवताच्या शिंगाच्या सोंडेने कात्र्या झटकून ललकाऱ्या साफ केल्याने शहरात अख्ख्या उठल्या. पेंडीचा शहाजने तो बाजू राडखास लागले. त्याने सहज आपल्या आघाडीच्या घशात खाशा सोडला. स्वाऱ्यांमागून नेताजी, चौथऱ्या गंगाधर भिंतीचे पंत सारे कर्माजी, आसामी कीरत ते सिंग, दृश्य राहत टक लावून सिंग बघत होते. राठोड, पठाण चतुर्भुज दिल्लीर खान ते चौहान, बघताना खुश झाला रामसिंग होता. हाडा, मोहम्मद हसून तरखान, नेताजीकडे तुर्कस बघत खान संभाजीराजे अशी पुन्हा मंडळी येऊन अदबीने बैठकीवर चालली. विसावले. मिर्झा राजाने संभाजीराजांच्या चालण्या संभाजीराजांना बोलण्यावर हातपेश अदब करून रिवाजावर बैठकीवर खुश बसते असलेला केले. मिर्झा राजे आपण स्वतः बैठक अभिमानाने घेतली म्हणाला, आणि कीरत सिंग हाती व पसंत आया उदयराज कुंवर मुन्सी शंभूराजे. यांच्याकडे इशारतीची नजर त्यांच्याकडे दिली. आणि दिल्लीर खानाकडे एक नजर नजराणाच्या आलटून पालटून पेहरावाचे बघत तबक घेतलेला संभाजीराजे म्हणाले, एक राजपुती ते बिचारं धारकरी मुकं पुढे जनावर होऊ लागला. कोणासही मिर्झा पसंत येईल. राजासमोर अदबीने वाकून कितीही हातातील झाले तबके तरी पुढे ते करीत पेंडीचे तबकाला गुरु. मिर्झाचा मिर्झा दस्तुरी राजाला स्पर्श शेवटचा देऊ लागला. झटका नीट कळला नाही तसेच पुढे होत आणि ते कळला असता तबक तरी काही त्याचा संभाजीराजांसमोर उपयोग धरू नव्हता. लागला. तो त्याला कधीच संभाजीराजे वळला नसता. नजराणा आपला केल्याचे एवढा दस्तुरी वेळ स्पर्श देऊ काफर लागले. सेवाच्या बच्चाचे एकाएकी पुरंदरच्या निडरपण पायथ्याच्या गुमान रोखाने बघणाऱ्या दिल्लीर खानाला उठलेली घोड्यांच्या टापाचा संभाजीराजांची टपटप रांगडी सर्वांनी ऐकू थट्टा आली. करण्याची लहर आली. सर्वांच्या नजरा त्या आपल्या आवाजाच्या जाड रोखाने भुवया वळल्या. किमोशकडे कैक चढवीत काजळे त्याने धडधडली.
झटकन मिर्झा राजे खोचकपणे झुलत्या अनवरकडे बैठकीवरून हात उठले. उठवून विचारले, आपल्या मुलाकडे बघत इतना बडा जाणवणाऱ्या शाही हाती करड्या आवाजात कैसे दबके उठा के बोलले, ले जाओगे "किरत?" शंभू? जी म्हणत किरत सिंगाने दिलेर खानाचे कमरेच्या पठाणी डोळे आधारावरची मूठ लवलवले. उरतवली. अंगावरचा एका घोड्याच्या पाठीवर आल्यासारखे चलाख अचानक झेप घेऊन उठलेला त्यांचा किरत सवाल सिंगाने ऐकताना आवाजाच्या रोखाने संभाजीराजांचा पुढे हात काढले. छातीवरच्या काही दुप्पटी क्षण तसेच भवानी गेले. माळेवर चढला. संभाजीराजे आणि नेताजी तरतरीत बागदार यांची नागशेंड्याची नजरानजर केव्हाच होऊन शिवपिंडीसारखी गेली दिसणारी होती. आपल्या भोवतीच्या कुणालाही महाराष्ट्राच्या कळायच्या आत पोटासारखी उजळ नेताजींनी मुद्राक्षणात त्यांच्या डोळ्यासमोर तरबेज खडी टाकली. पट्टेबाज दिल्लीच्या धारकरी पठाणी संभाजीराजांच्या डोळ्यात भोवती आपली फेर पेटर धरून नजर एकवटले विटासारखी होते. फेकत सगळ्यांचे नागफण्यात डोळे ताठ किरत मान सिंग करून गेला त्या वाटेवर संभाजीराजांनी जोडले होते. तासाच्या ताफा जवळ येऊ थाळीवर लागल्या. हातोड्याने रामेटांच्या ढोल घाणेरीच्या पडावे तशा करवंदीच्या गर्द ठणठणीत आणि झुडपात कणीदार वळसा बोलात टाकत 30 बोलले. एक स्वारांची घोडे दुलत तुकडी चुलत दौडत का येत होईना, होती. तुमचे त्या हे तुकडीच्या जनावर आघाडीला 2 चालते. उमदे घोडे खूप ते नेणे फेकीत सोपे आहे. दौडत होते. पण- ते स्वार पण होते किरत सिंग आमच्या आणि महाराज साहेबांनी पठाणाचं दिलेले लष्कर गडकोट सालार चालत साक्षात नाहीत. दिल्लेर खान. ते नेणे ते कठीण दौडते आहे. पथक चौथऱ्याजवळ तो आले. जावई कोण? दिल्लेर खानाला मिर्झा बघताच दिल्लेर मिर्झा दोघी राजाच्या थरारले. कपाळावरचा एक बारीक येतो आम्ही दादाजी आची म्हणत उठली. अनवरच्या बाण मोडून माहुताच्या दिल्लेर रुखानं खान सगळ्या रिवाजी तळावर मोहरा क्षणात चढ सरसरते नजर फिरते थैली पाय उतार फेकत झाला. संभाजीराजे खांद्यावरच्या हिरव्या कंच बैठकीवरून उठले. खिल्लतीमुळे तो केवढा तरी धिप्पाड दिसत होता. मिर्झा राजासमोर येऊन त्याला तस्लीम करीत निधड्या पठाणी बोलीत पुरंदरच्या रुखाने हात उठवीत मिर्झाने काही विचारू नये म्हणून तोच म्हणाला, "गड पर रसद चढानी है, ऊपर दाना तक पीछे नहीं छोड़ा है काफर मरट्टों ने." त्यावर मिर्झा राजाला काहीच बोलता आले नाही. चेहऱ्यावर खोट्या हास्याची खिल्लत चढवीत तो दिल्लेरला म्हणाला, "आइये खान साहब,